तर सर्वांना नमस्कार. आज आपण आता सोलापूरमध्ये अशा माणसाला भेटायला आलेलो आहे की जो फील्ड वरती वर्क करतो, म्हणजे फायनान्स सेक्टर मध्ये काम करतो. असं सेक्टर जिथं काम करायला बरेचसे जण नको म्हणतात. सेल्स असो, फायनान्स असो किंवा कोणतंही फील्ड वर्क असो, तर अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचं आपण आज जाणून घेऊया त्यांचं मत काय येते. तर महाराष्ट्रात फेमस आहे म्हणा, महाराष्ट्रात फेमस. हा बरोबर सॉरी महाराष्ट्रात फेमस असं व्यक्तिमत्व आदी एम.एस. तेरा यांच्या आज आपण त्यांना विचारणार आहोत की खरं त्यांचं मत काय आहे याच्याबद्दल. तर आधी नमस्कार. नमस्कार. बरं, तुम्हाला आमच्या चॅनल वरती येऊन कसं वाटतं? छान वाटतंय. चॅनल वरती नाही, जमिनीवर आहे मी. हा त्यांचा बरं आहे. बरं, तुमचं जे फील्ड वर्क आहे, काम जे आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कशा प्रकारे आजकाल काय झाले, लोकांची टेंडन्सी की बाबा कर्ज घ्यायचं, हप्ता भरायचं नाही. म्हणजे सरास लोकांची टेंडन्सी जी आहे, कर्ज घेतल्यानंतर ना 4-6 हप्ते भरायचं, नंतर ना ते थकीत ठेवायचं, पेंडिंग ठेवायचं, बघू पुढे काय होईल ते होईल. आजकाल अशी लोकांची टेंडन्सी झाली आहे. बरं, मी असं पण ऐकलोय की काय काय जण कर्ज काढून लग्न करायला लागले. अहो काय सांगायचं तुम्हाला, बचत गटाचं काढून कर्ज काढून ना कोण लग्न करतंय, कोण गाड्या घेतंय, कोण घोड्या घेतंय, कोण सोनं घेतंय, कोण नाणं घेतंय. लय 100 प्रकारची लोक आहेत ती. बरं, मग अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की कर्ज कधी घ्यायला पाहिजे? मी काय म्हणतो की बाबा खरंच तुम्हाला अडचण आहे हा की बाबा आता आपल्याकडे पर्याय नाही दुसरा. हा हा सावकाराचं दार वाजवण्यापेक्षा मायक्रो फायनान्स किंवा बँकिंग सेक्टरचं दार वाजवलं तर आपल्याला व्याजदर पण कमी बसतं. त्यानंतर परतफेड पण त्यांना जशी सोयीची वाटेल त्या पद्धतीने त्यांना परतफेड पण मिळते. आणि प्लस आता सावकारकडनं जर कर्ज काढलं तर सावकारकडचं काय विषय आहे, सावकार काय करतो, फक्त महिन्याचं व्याज घेतो. आता समजा एखादा माणूस आहे, त्यांनी जर एक सावकारकडनं 50,000 रुपये घेतला 10 रुपये टक्क्यानं, तर 50,000चं व्याज किती होतं महिन्याला? व्याज पिटत जात आहे आणि आपल्या याच्यात मुद्दल सगळं दोन्ही पण पिटत जात. हा, जर लोकांनी फायनान्स मधून कर्ज घेतलं तर त्यांचं मुद्दल प्लस व्याज दोन्ही हप्त्यामध्ये कव्हर होते. तर मला लोकांना हे सांगायचं की बाबा तुम्ही जर कर्ज घेत असेल तर घ्या. जर तुम्हाला खरोखरच अडचण आहे, आता पर्याय नाही, तेव्हा तुम्ही कर्ज घ्या, व्यवस्थित हप्ता भरा, जेणेकरून भविष्यात मला कर्ज घ्यायला कुठल्या पण तुम्ही फायनान्स किंवा बँकेचा दरवाजा वाजवा, हो असा धडा 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 तुम्हाला जागेवर कर्ज भेटलं पाहिजे, असं तुम्ही परतफेड ठेवा, अशी तुमची पत ठेवा. बस एवढं सांगायचं, बाकी काय नाही. बरं, तुमचं असं म्हणजे फायनान्स मध्ये मी काम करणाऱ्यांचं असं ऐकलंय की बरेचसे वाईट अनुभव येत असतात त्यांना. तर असा कोणता तुमचा सगळ्यात जास्त वाईट अनुभव आहे का की जिथं बाबा तुम्हाला वाटलं की उगाच मी आलो यांच्याकडे पैसे मागायला वगैरे? हा वगैरे सांगू नका, पण तुम्ही सांगू शकता. तर माझ्या जीवनातला एकदम खतरनाक किस्सा घडलेला तुम्हाला सांगतो मी. तेव्हा मी फायनान्स सेक्टर जस्ट जॉईन केलं, नवीनच होतो मी त्या फायनान्सच्या फील्ड मध्ये. ही गोष्ट आहे 2020 ची. म्हणजे मी मोठं लॉकडाऊन पडलं होतं, त्यानंतर छोटं लॉकडाऊन पडलं होतं. मग असंच मी ट्रेनिंग स्टाफ होतो आणि एक्सपिरियन्स स्टाफ सोबत मला पाठवली होती ट्रेनिंग साठी. गेलो तर त्या बाईनं काय केलं ते माहिती आहे का, 10-12 कस्टमरचे पैसे घेऊन स्वतः खर्चली होती. त्या स्टाफला बोलवून किंवा त्या फायनान्सचा हप्ता तिने भरला पाहिजे होता, पण तिने भरला नाही. मग ज्या वेळेस आमचा स्टाफ तिच्या दारात गेला किंवा कस्टमरला फोन केला तिने की तुमचा या महिन्याचा हप्ता थकीत आहे, भरला नाही, तेव्हा सगळे कस्टमर म्हणाले अगं बाय आम्ही तर त्या बाईला हप्ता दिलाय की महिने मला नाही भरला तुमचा हप्ता. त्या बाईला जे कस्टमर फोन करले ती बाई मग तेव्हा म्हणाली नाही मी भरले केले, भरले केले असं म्हणाले. मग त्या स्टाफ सोबत मी गेलो व्हिजिटला. स्टाफ म्हणला चला, म्हणला घेऊन गेला मला व्हिजिटला. गेलो ना, डायरेक्ट त्या बाईनं विचार न करता, काहीच विचार न करता डायरेक्ट त्या आमच्या स्टाफच्या कानाखाली कानपडीत हाणली, कानपडीत. तर हे चुकीचं आहे. मला सांगायचं असं आहे की बाबा त्यावेळेस माझ्या मनात आला मी ट्रेनिंग मध्ये मी काम सोडून जाणार होतो, पण नंतर मी माझ्या मनाचा निश्चय केला नाही. म्हणलं होत असते, म्हणलं बडे बडे शहरों में छोटे छोटे बातें होते रे त्या चालायचं म्हणलं, पण मी मागे सरकलो नाही. आणि फायनान्स वाल्यांच्या आयुष्यात तर हे दररोजच आहे. म्हणजे हे काय कसं माहित आहे का, आमच्यासाठी काय नाही, अशी लय आम्ही तुर्रम खान बघतो. असं ऐकलंय की ब्लॅकमेलिंगचं पण प्रमाण जास्त, म्हणजे काय काय लेडीज असं धमक्या वगैरे देतात. धमक्या तर देतात, कारण ज्यांच्या अंगात बोलू नये मी. बस समजल्या, भावना समजल्या. बरं, आता तुम्ही ज्यांनी फायनान्स मधून वगैरे कर्ज घेतलं किंवा तुमचं असं एकंदरीत म्हणजे तुमचा अनुभव काय, म्हणजे तुमचा आता फायनान्स मध्ये सेक्टर मध्ये काम करताना मला एकंदरीत अनुभव काय आला, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे फायनान्स सेक्टर जर मनापासून केलं, प्रामाणिकपणाने केलं तर खरंच चांगलं आहे बरं का. आता मी माझे व्हिडिओ बघत असाल तुम्ही, माझे व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर आहेत, व्हायरल आहेत बऱ्यापैकी. अजून एवढा मोठा झालेला नाही मी मातीच आहे, पण 100% यांनी मोठं करायची जिम्मेदारी ही तुमची आहे. यांना मोठं करायचं काम हे तुमचं आहे.
सगळ्यांनी आपल्या माणसाला सपोर्ट केलं पाहिजे. तर एक्सपिरियन्स म्हणजे सांगायचं काय की बाबा कुठेतरी बिगाराच्या हाताखाली काम करण्यापेक्षा फायनान्स सेक्टर भारी आहे. म्हणताना मेडिक्लेम असतो तुम्हाला, त्यानंतर ना तुमच्या घरातले जे सगळे आहेत म्हणजे आई वडील म्हणा, जर तुमचं लग्न झालं असेल तर बायको लेकर यांना मेडिकल इमर्जन्सी जर मेडिकलची आली, जर समजा तुम्हाला 2 लाख 2.5 लाख जर खर्च आला तर हे मेडिक्लेम मध्ये कव्हर होते. म्हणजे फायनान्स सेक्टर चांगला आहे. काही नीच लोकांनी फायनान्स सेक्टरला बाद केलंय, त्यामुळं फायनान्स सेक्टर खरंच चांगलं आहे. बरं, मी असं पण ऐकलंय की म्हणजे लग्न करताना बऱ्यापैकी ताप होतो, म्हणजे मुली वगैरे देत नाहीत की अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे, त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही नाही नाही, हे तुम्ही चुकीचं ऐकलं. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मग तुमचं लग्न झालंय का? माझं लग्न अजून व्हायचं आहे. कशासाठी राहिलंय लग्न तुमचं? नाही अजून बघाबघी चालू आहे. पण आता पोरींच्या अलीकडे अपेक्षा वाढल्या, त्यांना सरकारी नोकरीवाला पाहिजे. मग मी तेच म्हणतोय, फायनान्स सेक्टर मध्ये लग्नाचा जरा प्रॉब्लेम चालू आहे, ते ऐकलंय. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही होतंय, भगवान की घर में देर है लेकिन अंधेर नहीं है. आजकाल काय झालंय, जे 1991 ते 1999 मधलं जे जनरेशन आहे, मीच नाही, मी 1997 आहे. तर ह्या जनरेशनला बऱ्यापैकी म्हणताना 75% लोकांना लग्नाचा हा प्रॉब्लेम आहे. होतंय, आपलं पण चांगलं होतंय, आपण काय कोणाचं वाईट केला ना काय ना, आपलं पण उशिरा चांगलं होईल, पण चांगलं होईल. पण फायनान्स सेक्टर मधले असं पण म्हणायला लागलेत की बाबा एक वेळ लग्न न झालेलं परवडतंय, पण आपण मेलेलं नको, आपल्याला जिवंत तर राहते. नाही नाही, तसं काय सुद्धा नाही. प्रत्येकाच्या काम करण्याच्या पद्धतीवर आहे. तुम्ही नाही म्हणजे आजकालच्या बायका लेडीज लोक हे जे नवऱ्यांना मारत सुटलेत वगैरे हे जे चालू आहे, त्याच्यामुळे एक भीतीचं वातावरण फायनान्स सेक्टर मध्ये पण भरपूर आहे, असं ऐकायला भेटलं आपल्याला. नाही तसं काय नाही. आता जे चाललंय समाजात बायका नवऱ्यांना मारत, ते चालत आता काय काळाप्रमाणे अगोदर नवरे बायकाला मारत होते, आता बायकांना कुठं ना कुठं तुम्ही आमचं वाईट केलं म्हणून आम्ही तुमचं वाईट केलं, हे असा विषय आहे. त्यामुळं आपण बरोबर आहे. आता फक्त मग स्टोच्या बडक्यानं पुरुषच मारायचा राहिला जळून एवढं मात्र खरं आहे. म्हणजे अशी थोड्या दिवसात एखादी अशी घटना पण येईल की बाबा गॅसचा स्फोट झाला म्हणून नवरा मेला किंवा नवरा जळून मेला. आता तुम्ही म्हणला मगाशी मला तुमचं लग्न अजून झालं नाही का, तर मी लग्न न करायचं कारण हेच आहे. डर है लेकिन दिखना नहीं चाहिए. एकटा जीव सदाशिव, नो टेन्शन.